टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर सर। काय सांगणार, तुमच्यावर भंडारा पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। आता तुम्ही दोन जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहात। या ठिकाणी राज्याचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर एक विश्वास दाखविला आणि जबाबदारी सोपवली। येणाऱ्या काळामध्ये त्यांना अपेक्षित असलेलं, जनतेला अपेक्षित असलेलं सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे आपण ज्या ज्या योजनांची अंमलबजावणी वर्धा जिल्ह्यामध्ये केली त्याची भंडारा जिल्ह्यामध्ये देखील करू आणि चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करू। मोठी जबाबदारी आहे, दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद। वर्धा जिल्ह्यात तुमचं काम चांगलं होतं, त्याचं कौतुकही झालेलं आहे, तुम्ही तुमची छाप सोडली। आता भंडाऱ्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अनेक योजना आपण गेल्या 6-8 महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी केली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला। ह्याच पद्धतीनं भंडाऱ्यात देखील काम व्हावं याच्याकरता आपण त्या ठिकाणी भंडाऱ्याची कदाचित जबाबदारी दिलेली असावी। सन्माननीय जुने पालकमंत्री सावकारे साहेब यांचं देखील काम निश्चितपणे त्यांच्या विभागामध्ये चांगलं होतं, परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना कदाचित ते लांब पडत असावं, म्हणून ही जबाबदारी भंडाऱ्याची माझ्याकडे देण्यात आली। कमी वेळात, काही महिन्यात जर पालकमंत्री पदावरून त्यांना हटवलं असेल तर काही नाराजी होती स्थानिकांची? नाही, कोणाचीच काही नाराजी त्या ठिकाणी नव्हती। फक्त त्यांना भौगोलिकदृष्ट्या भंडारा जिल्हा हा लांब पडायचा, त्यांना देखील बुलढाण्याची, त्यांच्या मतदारसंघापासून, त्यांच्या जिल्ह्यापासून, मूळ जिल्ह्यापासून जवळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कसं सांभाळ, कारण की आता सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे। आता तुमच्याकडे तशीच जबाबदारी, दोन जिल्ह्याचं पालकमंत्री। आपण बघतोय की अजितदादा पवार आहेत, बावनकुळे साहेब आहेत, हे दोन जिल्ह्यांचं जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि निश्चितपणे आतापर्यंतच्या अनुभवावरून आपण दोन्ही जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करू। काय योजना आहे? तुम्ही वर्धा जिल्ह्यात जे काम केलं त्याचं दौरे गेले आतापर्यंत कंटिन्यूअस, तर भंडारा जिल्ह्यासाठी काय नियोजन आहे? कारण की नाना पटोलेंचा जिल्हा आहे, तो अपेक्षा खूप असणार आहे, विरोधक स्ट्रॉंग आहे तिथे। नाही, विरोधक जरी कितीही स्ट्रॉंग असले तरी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देखील अतिशय मजबूत आहे। पक्षाचं काम त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केंद्रात तयार केलेल्या योजना, आदरणीय देवेंद्रजींनी राज्याकरिता, सर्वसामान्य लोकांकरिता केलेल्या योजना, याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं प्रशासनाच्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांकरिता करून घेणे ही महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे। दोन जिल्ह्याचं कामाचं ताण वाढेल, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, टार्गेटही मोठं असणार आहे। नाही, ताण निश्चितपणे तुमच्यावर जबाबदारी आली की कामाचं ताण वाढतो, पण आपण त्याचं नियोजन कसं करतो आणि नियोजनाच्या माध्यमातून आपण त्याची अंमलबजावणी कसं करतो, यातून सर्व प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतात। तुम्ही मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली, कारण इतकी मोठी जबाबदारी मुख्यमंत्री यांनी दिली तुमच्यावर? नाही, निश्चितपणे काम बघून आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ही जबाबदारी वाढवत असतात। त्यांनी कदाचित काम बघून हे ठिकाणी ही जबाबदारी दिली असावी। मी त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल। संजय सावकारे यांच्याबद्दल काही नाराजी होती का काही लोकांची? कुठली नाराजी सन्माननीय संजय सावकारे यांच्याबद्दल नव्हती। मी आधी सांगितलं की संजय सावकारे यांचं देखील काम अतिशय चांगलं त्या ठिकाणी आहे, फक्त भौगोलिकदृष्ट्या लांब पडत असल्यामुळे, कदाचित मी विदर्भातला असल्यामुळे माझ्याकडे जबाबदारी दिली असावी। खूप धन्यवाद। भौगोलिकदृष्ट्या लांब पडत असल्यामुळे संजय सावकारे यांना जबाबदारी काढून माझ्याकडे दिली, अशी भावना जी आहे ती भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केलेली। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVNINE मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।